महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात। मराठा आरक्षणाचा जी.आर. कुठेही ओबीसींच्या हक्कावर गदा आणणार नाही। ओबीसी नसलेला एकही व्यक्ती त्या जी.आर. मध्ये येणार नाही। ओबीसी आरक्षणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया। तर विरोधकांना केवळ राजकारण करता येतं। यापूर्वी कोणत्या सरकारनं ओबीसी समाजासाठी काम केलं त्यांनी चर्चेला यावं असं आव्हान देखील फडणवीसांनी केलंय। मला असं वाटतं की दोन्ही बाजूने केवळ राजकारण चाललेलं आहे। आम्ही काढलेला जी.आर. हा कुठेही ओबीसीच्या हक्कांवर गदा आणणारा नाही। एकही नकली व्यक्ती हा ओबीसी मध्ये समाविष्ट होणार नाही। नकलीचा अर्थ जो ओबीसी नाही असा हा ओबीसीत समाविष्ट होणार नाही अशा प्रकारची काळजी त्या जी.आर. मध्ये घेतलेली आहे। यापूर्वीच्या कोणत्या सरकारने ओबीसीचं हित केलं मी दाव्यानं सांगतो की माझ्याशी खुली चर्चा करून घ्यावी। ओबीसी हिताच्या संदर्भात आम्ही केलेलं काम आणि ओबीसी हिताच्या संदर्भात इतर सरकारने केलेलं काम यांना केवळ राजकारण करता येतं। आम्हाला ओबीसी समाजाचं हित पाहायचं आहे। आम्ही ते हित करणारच आहोत। मराठा समाजाचं हित करणार आहोत। सगळ्या समाजाचं हित हेच सरकार करू शकतं। नाशिकमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा मेळावा पार पडला। मेळाव्यामध्ये भाषण करताना आव्हाडांनी बीडचा उल्लेख केला। यावेळी त्यांनी खासदार बजरंग सोनावणेंकडे पाहिलं। त्यावरून शरद पवारांनी आव्हाडांकडे कान टोचले। आव्हाडांनी सोनावणेंकडे पाहून बोलायची गरज नव्हती। सामाजिक ऐक्य साधणार आहे हा पक्ष कुण्या एकाचा नाही असं पवार आव्हाडांना म्हणाले। यावर खासदार बजरंग सोनावणे यांना प्रश्न विचारल्यावर त्यांनी सारवासारव केली आहे। 100 घरांच्या गावामध्ये 2 मुसलमानांची घरं, त्याच्यातला तो एक पोरगा, तो एका मुलीबरोबर चहा पित बसला होता जामनेरमध्ये। त्या पोराला तिथनं काही पोरांनी उचलला आणि त्याचे हाल करून त्याच्या आई बापासमोर त्याचा मृत्यू झाला। त्याला 14 ठिकाणी फिरवला, 14 ठिकाणी मारला, आई वडिलांसमोर गेला आणि आई वडिलांसमोरच त्या पोराने प्राण सोडला। काल अतिशय चांगली वाढलेली या ठिकाणी जितेंद्र आवाजांनी केली। ती वाढलेली करत असताना 2-3 त्यांनी प्रश्न सोडवलेला विचारले। मला असं वाटतं तसा प्रश्न विचारण्याची आवश्यकता नव्हती। जितेंद्र आव्हाड साहेब मला काही खोचक बोलले किंवा असं काही नाहीये। त्याला काहीतरी वेगळं वळण उगीच नको असं काही नाही। ते जितेंद्र आव्हाड साहेब बोलताना फक्त बीडचा विषय काहीतरी आला, त्याच्यात काहीतरी माझं नाव घेतलं। मी समोर होतो म्हणून मी समोरच होतो, त्याच्यामुळे ते म्हणले त्याच्यामुळे ते साहेबांनी ते म्हणले की नाही असं नको, असं साहेबांनी क्लिअर केलं त्याच्यावर। नाशिकमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा 1 दिवसीय मेळावा पार पडला। या मेळाव्यात मतचोरीचं प्रात्यक्षिक दाखवण्यात आलं। मतदारांना दिलेली मतं चुकीच्या ठिकाणी जात असल्याचा प्रात्यक्षिकामधून दावा करण्यात आलाय। शरद पवार, सुप्रिया सुळे आणि शशिकांत शिंदेंसह महत्त्वाचे नेते या मेळाव्याला उपस्थित होते। माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे नेते अशोक चव्हाणांनी पुन्हा एकदा काँग्रेसवर निशाणा साधलाय। राजकारणात मला संपवण्याचा प्रयत्न झाला, मात्र आम्ही टिकलो असून खोट्या आरोपांमुळे काँग्रेस सोडल्याचं अशोक चव्हाणांनी सांगितलंय। तसंच मतचोरीवरून आरोप करणाऱ्या काँग्रेस नेत्यांनाही त्यांनी सांगितलंय मतचोरी झाली असती तर नाना पटोले 250 मतांनी जिंकले असते का असा सवाल अशोक चव्हाणांनी उपस्थित केलाय। मुख्यमंत्री फडणवीसांसंदर्भातील देवाभाऊ कॅम्पेनला शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं जाहिरातीमधूनच प्रत्युत्तर दिलंय। देवा तूच सांग या आशयाच्या जाहिराती शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून नाशिक जिल्ह्यामध्ये विविध दैनिकांमध्ये देण्यात आल्यात। शेतकरी कर्जमाफी, शेतकरी आत्महत्या, पीक विमा, कांदा निर्यात बंदी, अतिवृष्टीमुळे झालेलं नुकसान, लाडक्या बहिणींना 2100 रुपये, युवकांना नोकरी या प्रश्नांची उत्तरं कधी मिळणार असे विविध प्रश्न या जाहिरातीमधून विचारण्यात आले। सध्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं कॅम्पेन वॉर जोरदार चालू आहे। मुख्यमंत्री फडणवीसांसंदर्भातील देवाभाऊ कॅम्पेनला शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून नाशिक जिल्ह्यामध्ये शेतकरी कर्जमाफी, शेतकरी आत्महत्या, पीक विमा, कांदा निर्यात बंदी, अतिवृष्टीमुळे झालेलं नुकसान, लाडक्या बहिणींना 2100 रुपये, युवकांना नोकरी या प्रश्नांची उत्तरं कधी मिळणार असे विविध प्रश्न जाहिरातीमधून विचारण्यात आले। यावर आमदार रोहित पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे। आम्ही निनावी जाहिरात दिलेली नाही। स्वघोषित देवाला काही न बोलता आमच्या विठुरायाला आम्ही जाहिरातीच्या माध्यमातून विनंती करत असल्याचं पवारांनी म्हटलंय।
खरं तर ही ॲड तुम्ही बघितली, ही निनावी ॲड नाही आहे. ही आमच्या पदाधिकाऱ्यांनी पक्षाला दिलेली ॲड आहे आणि याच्यामध्ये स्वघोषित देवाला आम्ही काही बोलत नाही. आमच्या विठ्ठलाला आम्ही विनंती करत आहोत. या महाराष्ट्रामध्ये आजपर्यंत आपण जर बघितलं तर खोटेपणाचं राजकारण कधी नाही बघितलं. हे सरकार खोटं बोलून सत्तेत आलेलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या कॅम्पेनवर आमदार रोहित पवारांनी टीका केली आहे. त्यावर आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी प्रत्युत्तर दिलंय. छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा घेऊन आमचं सरकार काम करतंय, हेच त्या जाहिरातीचं उद्दिष्ट आहे. मात्र काही लोकांना त्याची पोटदुखी होत असल्याची टीका बावनकुळेंनी केली आहे. महाराष्ट्राची जनता काही तुमच्या पोटदुखी त्यांना समजताय. महाराष्ट्राच्या जनतेला तुमची पोटदुखी कशामुळे आहे, पण जे काही प्रेम व्यक्त झालं आहे, छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा घेऊन माननीय देवेंद्र फडणवीसजी आणि आमचं सरकार काम करत आहे. हेच त्या ॲडव्हर्टाइजमेंटचं, हेच त्या जाहिरातीचं सत्य आहे, हेच त्या जाहिराती म्हणून दिसत आहे. नाशिकमध्ये मराठी विद्या प्रसारक संस्थेच्या वार्षिक सभेमध्ये गोंधळ झाल्याचं पाहायला मिळालं. संस्थेच्या खासगी विद्यापीठाच्या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये मतमतांतर आहेत. यावरूनच व्यासपीठावर बाचाबाची आणि धक्काबुक्की झाली. खासगी विद्यापीठ हे संस्थेसाठी फायदेशीर असल्याची सत्ताधाऱ्यांची भूमिका आहे, मात्र याला विरोधकांचा मात्र आक्षेप आहे. मुंबईतील मुलुंड ते ऐरोली मार्गावर सिमेंट मिक्सर ट्रक आणि कारचा अपघात झाला. त्यानंतर ट्रकमधील हेल्परचं अपहरण झालं होतं. धक्कादायक बाब म्हणजे हा हेल्पर चक्क पूजा खेडकरच्या पुण्यातील घरी आढळलाय. अपघात झालेली कार ही पूजा खेडकरच्या घरात लागलेली असल्याचं पोलीस तपासामध्ये निष्पन्न झालं. या घटनेमुळे खेडकर कुटुंबियांच्या अडचणीत पुन्हा एकदा वाढ झाली आहे. तर नवी मुंबई पोलिसांच्या वतीनं या हेल्परची सुटका करण्यात आली आहे. पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत. आधीच खेडकर कुटुंबाचे अनेक कारनामे हे चर्चेत आहेत आणि अशातच या अपहरण प्रकरणामुळे त्यांच्या अडचणीत पुन्हा एकदा वाढ होणार आहे. भिवंडी लोकसभेचे खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळा मामा यांच्या नेतृत्वामध्ये कार रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते स्वर्गीय दिबा पाटील यांचं नाव मिळावं यासाठी कार रॅलीही काढण्यात आली. नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटील यांचं नाव देण्यात यावं यासाठी कार रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. या दरम्यान नवी मुंबई विमानतळावर दिबा पाटलांच्या गाण्यावर एका घोड्यानं नृत्य केलं. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटलांचं नाव देण्यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय दिना पाटील यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. दिबा पाटलांचं नाव दिल्याशिवाय विमानतळाचं उद्घाटन होऊ देणार नाही असा इशारा संजय दिना पाटील यांनी दिलाय. तसंच नेपाळसारखी क्रांती घडवून दाखवू असं देखील ते म्हणाले. चांगल्या लोकांचा प्रतिसाद आहे आणि सर्व पक्षाचे सर्व नेते मंडळी आलेले आहेत आणि आता आम्ही घेतल्याशिवाय राहणार नाही. राज्य सरकारने हिरवा कंदील दिला, मात्र केंद्र सरकार नाव देत नाहीये. पुढील महिन्यामध्ये उद्घाटन होणार आहे. मिळून करू ना. आता एक व्हायला लागलोय. आता ताकद दाखवली आमची, आता बरोबर घेऊन राहू आम्ही. वर्धेतील प्रहार शिक्षक संघटनेनं टीईटी परीक्षेला विरोध करत धरणे आंदोलन केलंय. काही दिवसांपूर्वी नोकरीवर कार्यरत असणाऱ्या शिक्षकांना टीईटी परीक्षा उत्तीर्ण करण्याचा निर्णय हा शासनानं घेतलेला होता. त्यावर शिक्षण मंत्र्यांची कायदेमंत्र्यांना, मुख्यमंत्र्यांना आणि शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांना पात्रता परीक्षा नाही तर मग शिक्षकांनाच टीईटी परीक्षेची अट कशासाठी असा सवाल हा शिक्षक संघटनांनी उपस्थित केलाय. तर शासनानं पुढाकार घेत सर्वोच्च न्यायालयामध्ये पुनर्विचार याचिका दाखल करण्याची मागणी ही धरणे आंदोलनामधून शिक्षक संघटनांकडून करण्यात आली आहे. 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून प्रसिद्ध साहित्यिक आणि पानिपतकार विश्वास पाटील यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. पुण्यात पार पडलेल्या मराठी साहित्य मंडळाच्या बैठकीनंतर ही घोषणा करण्यात आली. संमेलनाध्यक्ष पदाच्या शर्यतीमध्ये यंदा विश्वास पाटील यांच्यासह रंगनाथ पठारे आणि भालचंद्र नेमाडे यांची नावं देखील चर्चेत होती. पण अखेर विश्वास पाटील यांच्या नावावर साहित्य मंडळाकडून शिक्कामोर्तब करण्यात आलं. दरम्यान आगामी मराठी साहित्य संमेलन साताऱ्यामध्ये पार पडणार आहे. अनेक श्रेष्ठ लेखकांच्या जीवनामध्ये सुद्धा हा योग आला नव्हता काही कारणामुळं, पण ही संधी मला सातारकरांनी दिली आणि
माय मराठीतल्या तमाम वाचकांच्या आशीर्वादानं मला हा सन्मान मिळतोय, याचा मला खचितच आनंद होतोय. साहित्यिक विश्वास पाटील यांची साहित्य संमेलन अध्यक्षपदी झालेली निवड तात्काळ रद्द करावी, अन्यथा साहित्य संमेलन उलथवून लावू असा इशारा हा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या सचिन खरात यांनी दिला आहे. याच आरक्षण व्यवस्थेला साहित्यिक विश्वास पाटील यांनी त्यांच्या वक्तव्यातून विरोध केलेला स्पष्टपणे दिसत आहे. त्यामुळे आम्ही मागणी करत आहे की साहित्य संमेलना अध्यक्षपदी विश्वास पाटील यांची जी निवड झालेली आहे ती तात्काळ रद्द करण्यात यावी आणि जर ही निवड रद्द केली नाही तर आम्ही नक्कीच सातारा येथील साहित्य संमेलन उधळून लावू. आदिवासी समाजाच्या न्याय्य हक्कांसाठी आणि प्रलंबित मागण्यांसाठी उलगुलान लॉंग मार्चची सुरुवात काल शहरापासून करण्यात आली आहे. हा लॉंग मार्च उद्या मंत्रालयापर्यंत धडकणार आहे. अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे राष्ट्रीय युवा अध्यक्ष लकी भाऊ जाधव यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आलाय. यामध्ये राज्यातील विविध आदिवासी संघटनांचे जिल्हा आणि तालुकास्तरीय पदाधिकारी त्याचबरोबर हजारो आदिवासी बांधव सहभागी झालेत. मोर्चा सुरू होण्यापूर्वी शहापूर तहसीलदार आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आलं. मोर्चा दरम्यान सरकारकडे एकूण 19 महत्वाच्या मागण्या ह्या मांडल्या जाणार आहेत. नाफेडकडून कांद्याची विक्री मोठ्या प्रमाणात होत असल्यानं कांद्याच्या दरामध्ये घट होऊन शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली होती. मात्र भारत सरकारच्या निर्देशानुसार नाफेडनं यावर्षी महाराष्ट्रात केवळ 12 मेट्रिक टन कांद्याचीच विक्री केली. यापेक्षा अधिकची विक्री झालेली नाहीये आणि कांद्याची विक्रीही केली नसल्याचं नाफेडच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलंय. कबुतरखान्यांची राजधानी असलेल्या मुंबईत आणखी एका कबुतरखान्याची भर पडली आहे. मंत्री मंगलप्रभात लोढांनी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील 3 मूर्ती जैन मंदिर इथं नव्या कबुतरखान्याचं उद्घाटन केलं. त्यामुळे मुंबईतील कबुतरखान्यांची संख्या आता 52 वर झाली आहे. मुंबईतील प्रत्येक वॉर्डमध्ये कबुतरखाना उभारला जावा अशी इच्छा देखील यावेळी लोढांनी व्यक्त केली आहे. कबुतरांना योग्य ठिकाणी अन्नधान्य मिळावं आणि नागरिकांनाही देखील त्रास होऊ नये यासाठी अशा कबुतरखान्यांची गरज असल्याचं देखील लोढा यांनी सांगितलेलं आहे. आज आपण इथे पोलंदपूर दिगंबर जैन समाजतर्फे हा जी जगह आहे त्यांची 9 एकर जगह आहे. यामध्ये आता आपण एक नवीन कबूतरखानाचं आज उद्घाटन केलेलं आहे. आपण बघू शकता हा लोकांचे कोणाने काही त्रास यामध्ये ते हा एक नॅशनल पार्कचा पार्ट आहे. मुंबईतील विरार दादर लोकलमध्ये महिलांच्या डब्याजवळील लगेज डब्यामध्ये मनोरुग्ण तरुणानं अश्लील शेरेबाजी करत धुडगूस घातला होता. या संपूर्ण प्रकाराची एका धाडसी महिलेनं व्हिडिओ काढून रेल्वे हेल्पलाईनला कळवलं. मात्र प्रशासनाकडून कुठलीही कारवाई करण्यात आली नव्हती. तो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच वसई लोहमार्ग पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला. दरम्यान व्हिडिओ काढणाऱ्या महिलेनं तक्रार देण्यास नकार दिल्याची माहिती ही वरिष्ठ पोलीस भगवान डांगे यांनी दिली आहे. तर या संपूर्ण प्रकारामुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न हा पुन्हा एकदा अधोरेखित झालाय. हिंगोली जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे नदी नाले हे ओसंडून वाहत आहेत. अशातच इसापूर जवळ एका ओढ्याला पूर आला होता आणि एका व्यक्तीनं पुराच्या पाण्यातून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र पाण्याचा प्रवाह जास्त असल्यामुळे तो वाहून गेला. पण सुदैवानं तिथं उपस्थित असलेल्या एका तरुणानं धाडस दाखवत पुराच्या पाण्यामध्ये उडी घेतली आणि वाहून जाणाऱ्या शेतकऱ्याला वाचवलं. मनोज राठोड यांच्या कृतीचं आता सर्वत्र कौतुक होत आहे. दक्षिण रायगड परिसराला पुन्हा पावसानं झोडपलंय. महाड शहरातील अनेक ठिकाणी नाले तुंबल्यामुळे गटारातील पाणी हे रस्त्यावर आलंय. यामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागला. तर आजही रायगड जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय. छत्रपती संभाजीनगरच्या पैठण तालुक्यातील लोह गावामध्ये पाझर तलाव फुटला. त्यामुळे शेतात पाणी शिरल्यामुळे शेकडो एकर जमिनीतील पिकांचं नुकसान झालंय. तसंच काही घरांमध्ये देखील पाणी शिरलंय. तर या पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून भरपाई देण्याची मागणी ही गावकऱ्यांनी केली आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये तुफान पाऊस झाला. पावसामुळे दौलताबादमधील आठवडी बाजारामध्ये व्यापाऱ्यांची धांदल उडाली. व्यापाऱ्यांनी आणलेल्या भाज्यांचं देखील नुकसान झालं. पैठणच्या हर्षी शिवारात ढगफुटी सदृश पाऊस झाला. या जोरदार पावसामुळे हर्षी परिसरातील नदी नाल्यांना
पूर आलेला असून हर्षी परिसरातील तूर, मका, कापूस, सोयाबीन ही पिकं पाण्याखाली गेली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेकडो हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालंय. तर काही ठिकाणी नागरिक पाण्यामध्ये अतिधाडस करत वाहन चालवताना दिसत होते. प्रशासनानं या भागामध्ये सतर्कतेच्या सूचना दिलेल्या असून नागरिकांना सुरक्षित राहण्याचं आवाहन केलंय. हर्षी बुद्रुक गावामध्ये रात्री ठीक 7 ते 8च्या दरम्यान ढगफुटी सदृश्य पाऊस या ठिकाणी झालेला आहे. त्यामुळे शेतकऱ्याचं या ठिकाणी शेतामध्ये पाणी साचून अतोनात नुकसान या ठिकाणी झालेलं आहे. आणि ऊस पिकं असेल, त्यानंतर कांदा पिकं असतील, मूग, उडीद, सोयाबीन आणि तूर या सर्व पिकांचं या ठिकाणी प्रचंड नुकसान झालेलं आहे. सलग तिसऱ्या दिवशी हिंगोली शहरात जोरदार पावसानं हजेरी लावली. यामुळे जिल्ह्याभरातील अनेक ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली. तसंच पावसामुळे हिंगोली शहरात सखल भागामध्ये देखील पाणी साचलंय. हिंगोली जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस पडतोय. त्यामुळे जिल्ह्यातील बेरुळा गावाचा संपर्क तुटलाय. गावातल्या शिवारामध्ये असलेल्या ओढ्याचं पाणी हे रस्त्यावरून वाहत असल्यामुळे बेरुळा गावाचा संपर्क हा पूर्णपणे तुटला. लातूरच्या तेरणा नदीला पूर आलाय. औसा, तुळजापूर, सोलापूर या राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक ही बंद करण्यात आली आहे. नदीचं पाणी हे उजनी गावामध्ये शिरलं. यामुळे तब्बल 20 दुकानं ही पाण्याखाली गेल्यामुळे व्यापाऱ्यांचं देखील आर्थिक नुकसान झालंय. दरम्यान पाण्याचा विळखा शेतांपर्यंत पोहोचलेला असून जवळपास 400 हेक्टरवरील सोयाबीन पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. बीड जिल्ह्यात सुरू असलेल्या दमदार पावसानं गेवराई तालुक्यातून वाहणाऱ्या गोदावरी नदीकाठच्या गावांमध्ये पाणी शिरलंय. कुळज, उमापूर, राक्षस भवन, पांचाळेश्वरसह नदीकाठच्या गावांना सध्या पाणी शिरलंय. गोदावरी नदीच्या उपनद्या देखील खळखळून वाहत आहेत आणि त्यामुळे नदीवरील पूल देखील पाण्याखाली गेलेत. बीडच्या केजमध्ये असलेल्या मांजरा धरणातून विसर्ग वाढवण्यात आलाय. धरणाचे 6 दरवाजे उघडण्यात आले. तर नदीपात्रामध्ये 5241 क्युसेकनं विसर्ग सुरू आहे. प्रशासनाकडून नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. अहिल्यानगरच्या नेवासा तालुक्यातील ग्रामीण भागाला पावसाचा तडाखा बसलाय. वडुले, चिखलनवाडी, गेवराईसह इतर गावांमध्ये पावसाचा हाहाकार पाहायला मिळाला. तर वडुले चिखलनवाडीमध्ये गावाला जोडणाऱ्या पुलावरून 4 चाकी पाण्यामध्ये वाहून गेली. चालकाला पोहता येत असल्यामुळे त्याचा जीव वाचलाय. तर सलबतपूरमध्ये पाण्याचा अंदाज न आल्यामुळे 2 जण वाहून गेले. सोबतच पावसाने अनेक पिकं भुईसपाट झालेत. नुकसान झालेल्या भागाची आमदार विठ्ठलराव रंगे यांनी पाहणी करत मदतीचं आश्वासन दिलंय. धाराशिवच्या भूम आगारातील अधिकाऱ्यांचा ढिसाळ कारभार पुन्हा एकदा समोर आलाय. भूमवरून पुण्याकडे जाणाऱ्या बसमध्ये पावसामुळे गळती झाली. यामुळे प्रवाशांना नाहक असा त्रास सहन करावा लागला. यवतमाळ जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे पैनगंगा नदी ओसंडून वाहते. यामुळे उमरखेड, पुसदसह महागाव तालुक्यातील शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. सोयाबीनचं पीक पूर्णपणे वाहून गेल्यामुळे शासनानं तातडीनं दखल घेऊन मदत करावी अशी मागणीही शेतकऱ्यांनी केली आहे. सोयाबीन होतं 6 एकर. पावसानं सगळं गेलं नदीच्या पैनगंगेच्या काठाला आहे. नदीच्या काठाला जमिनीवर सोयाबीन काळडक सगळं होऊन गेलेलं आहे. काहीच नाही. बाकी पिकाची काय परिस्थिती? बाकीची काय ऊसाची काय नाही. चक पानं पांढरे झाले, चक्कू इजून गेला, ऊसही गेला. काय आता त्याने काय ते भरपाई करून द्यावं. आमची पंचनामे झाले. वर्ध्याच्या आष्टी तालुक्यातील भारसवाडा गावामध्ये अंत्यसंस्कार सुरू असताना अचानकपणे पावसानं हजेरी लावली. स्मशानभूमीत आधीच शेड नसल्यामुळे आप्तस्वकीयांची धावपळ करत जळत्या चितेवर ताडपत्री धरत अंत्यसंस्कार हे करण्यात आले. आजही जिल्ह्यातील 400 पेक्षा अधिक गावांमध्ये स्मशान शेड उपलब्ध नसल्यामुळे उघड्यावरच हा अंत्यविधी करावा लागतो. अकोल्यात औरंगजेबाचं उदात्तीकरण करणाऱ्यांच्या निषेधार्थ शिंदेच्या शिवसेनेनं अनोखा कार्यक्रम घेतला. अकोल्यामध्ये 9 सप्टेंबरला निघालेल्या ईदीच्या मिरवणुकीमध्ये औरंगजेबाच्या वादग्रस्त पोस्टवर मुस्लिम युवकांनी दुग्धाभिषेक केलेला होता. या मिरवणुकीत तान्हाजी चित्रपटातील औरंगजेबाचं पात्र साकारलेल्या अभिनेत्याच्या पोस्टरवर दुग्धाभिषेक करण्यात आला. यामुळे अकोल्यातील संतापाची लाट ही उसळलेली होती. मात्र आता त्याच ठिकाणी शिंदेच्या शिवसेनेनं शुद्धीकरण आंदोलन करत छत्रपती संभाजी महाराजांच्या फोटोला गंगाजलाभिषेक केला.
विदर्भ आणि मराठवाड्याच्या सीमेवरील सहस्रकुंड जलविद्युत प्रकल्पाला 42 गावांनी विरोध केलाय. या मुद्द्यावरून उमरखेडच्या चातारी गावात जन आक्रोश सभा घेण्यात आली. या सभेमध्ये हा प्रकल्प कायमस्वरूपी रद्द करण्यात यावा असा एकमुखी ठराव करण्यात आला. या प्रकल्पामुळे 60,000 हेक्टरवरील सुपीक जमीनही जाणार आहे आणि त्यामुळे कोर्टात देखील याचिका दाखल करण्यात असल्याचा निर्णय हा बैठकीमध्ये घेण्यात आलाय. दरम्यान या प्रकल्पाला जो समर्थन देईल अशा राजकीय नेत्यांना गावात बंदी घालण्याचा निर्णय देखील गावकऱ्यांकडून घेण्यात आलाय. ठाण्यातील दिवा शहरामध्ये अनेक वर्षांपासून पाण्याचा प्रश्न भेडसावतोय. पाण्याच्या टाक्या बांधून देखील त्या अद्यापही सुरू न केल्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेकडून पाण्याच्या टाक्यांचं प्रतिकात्मक श्राद्ध करण्यात आलंय. राजकारणी विकास केला असं सांगतात, मग दिवेकरांना पाणी का मिळत नाही असा आरोप यावेळी करण्यात आला. येत्या काळामध्ये पाणी सुरू न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा हा ठाकरेंच्या शिवसेनेच्या वतीनं देण्यात आलाय. दहिसरमध्ये काँग्रेस पदाधिकाऱ्यानं पोलीस स्टेशनमध्ये घुसून पोलीस महिला अधिकाऱ्याचा विनयभंग केलाय. महिला पोलिसांचा विनयभंग आणि दहिसर परिसरामध्ये गुंडगिरी करणारा काँग्रेसचा राष्ट्रीय प्रवक्ता आशिष मिश्राला अटक करण्यात आली आहे. त्याच्या विरोधामध्ये 2 गुन्हे हे दाखल करण्यात आले. बुलढाण्यातील मातोळाचे तहसीलदार हेमंत पाटील लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या सापळ्यामध्ये अडकले. शेतकऱ्याकडून 2 लाखांची लाच घेताना हेमंत पाटलांना अकोल्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकानं रंगेहात अटक केली. वर्ग 2 ची जमीन वर्ग 1 करण्यासाठी तहसीलदारानं शेतकऱ्याकडे लाच मागितली. याची माहिती मिळताच बुलढाण्यातील निवासस्थानी लाच घेताना तहसीलदार हेमंत पाटलांना रंगेहात पकडण्यात आलंय. पुण्याच्या कल्याणनगर परिसरामध्ये एका पबमध्ये राडा झाल्याची घटना घडली आहे. पबमध्ये पाकिस्तानी गायकाला आणल्याचा आरोप करत हिंदुत्ववादी संघटनेनं याचा निषेध व्यक्त केला. यावेळी पब बाहेरील बाउन्सर आणि आंदोलकांमध्ये झटापट झाली. गडचिरोलीच्या अहेरीजवळील नागेपल्लीमध्ये धक्कादायक प्रकार घडलाय. स्मशानभूमीत 2 गटांमध्ये तुफान राडा झाल्याची घटना घडली आहे. स्मशानभूमीत अतिक्रमण केलेल्या नागरिकांनी अंत्यसंस्कारासाठी गेलेल्या नागरिकांवर हल्ला केला आणि यावरून 2 गटांमध्ये राडा झाला. नागेपल्ली ग्रामपंचायत प्रशासनाच्या म्हणण्यानुसार सदर जागा ही स्मशानभूमीची असून इथं गावातील नागरिकांची अंत्यविधी केला जातो. मात्र या जागेवर बाहेरून आलेल्या काही वराह पालन व्यावसायिकांनी अतिक्रमण केल्याचं म्हटलंय आणि दरम्यान या प्रकरणी पोलिसांकडून कारवाई आता करण्यात येते. जळगावच्या बिलवाडी गावात जुन्या वादातून 2 कुटुंबियांमध्ये तुफान हाणामारी झाली. ह्या हाणामारीमध्ये एकाचा मृत्यू झालाय तर दोन्ही कुटुंबातील एकूण 11 जण जखमी झालेत. जखमींपैकी एका महिलेची प्रकृती गंभीर असून सर्व जखमींवर जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये उपचार सुरू आहेत. माझ्याकडे पाहून का थुंकला या कारणावरून वाद चिघळला आणि त्यानंतर दोन्ही कुटुंबांमध्ये हाणामारी झाली. नाशिकच्या मालेगावमधील कोठरे शिवारातील शेतकऱ्याला सावकाराच्या गुंडांकडून लोखंडी रॉडनं मारहाण करण्यात आली. यामध्ये शेतकरी बापू पवार गंभीर जखमी झालेत. बापू पवार यांनी 10 वर्षांपूर्वी एका सावकाराकडून 20 लाखांचं कर्ज घेतलं होतं. त्या बदल्यामध्ये त्यांनी त्यांची शेती ही सावकाराकडे गहाण ठेवली होती. मात्र आपण 20 लाखांच्या बदल्यामध्ये 71 लाखांची परतफेड केल्याचा दावा या शेतकऱ्यांनी केलाय. तरीही सावकाराने आपली जमीन परस्पर हडप केल्याचा दावा शेतकऱ्यानं केलेला आहे. या प्रकरणी वडनेर खाकुर्डी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्याचं काम हे सध्या सुरू आहे. पिंपरी चिंचवड शहरातील आकुर्डीमध्ये अज्ञातानं अमानुषपणे कुत्र्याला मारहाण केली. 18 वार करत पाळीव कुत्र्याचा जीव घेतलाय. आकुर्डी परिसरातील एका दुकानासमोरील ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. सायबेरियन हस्की जातीच्या या कुत्र्याला दगडानं आणि लाकडी दांडक्यानं बेदम मारहाण केली. ही व्यक्ती एवढ्यावरच थांबली नाही तर त्यानं या कुत्र्याचा मृतदेह हा फरफटत रस्त्यावरही आणला. या प्रकरणी अज्ञाताविरोधात आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासोबतच बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेतोय. पाहत रहा एबीपी.